हाय हॅलो नमस्ते. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळचे 4 वाजलेले होते. नवरोबा म्हणायला लागले की मला एक मस्त कडक चहा बनवून दे. तर चला म्हटलं चहा बनवूया. कधीतरी चहा बनवते, म्हणजे क्वचितच पितो आम्ही, जास्त पित नाही चहा. कधीतरी इच्छा झाली अशीच किंवा डोकंदुखी वगैरे तेव्हाच मी चहा बनवते. त्यामुळे चहा बनवायला घेतला. किचन ओट्यावर भरपूर सारा पसारा होता. पसारा म्हटलं म्हणजे भांड्यांचाच, धुतलेल्या भांड्यांचा पसारा होता. तर चला म्हटलं असं वेळ काढून भांडे रचले जात नाही, कंटाळा येतो. त्यामुळे म्हटलं चहा ठेवतोय तोपर्यंत आपण भांडे पण रचून घेऊया. एक एक करून भांडे रचून घेत होती. भांडे रचता रचता डोक्यात विचार आला की मुलगा सतत म्हणत राहतो, मम्मी मी काय खाऊ, मम्मी मी काय खाऊ. भाजी भाकरचं तर सध्या मुलांना खूप दुःख लागायला लागलं आहे. त्यामुळे म्हटलं आता विचार करत होते याला नेमकं बनवू काय. टाईम होता असं की तो केव्हाही खाऊ शकतो असं म्हणून दुपारच्या वेळेस वगैरे. तर मला एक डोक्यात आलं की आपण मुरमुऱ्यांचे लाडू बनवूया. सध्या थंडी पण चालू आहे, त्यामुळे गूळ चांगला असतो शरीरासाठी. तर चला म्हटलं मुरमुऱ्याचे पण लाडू बनवूया. तर पुढे असं झालं की भांडे वगैरे मी रचून घेतले सगळे. चहा वगैरे घेतला आम्ही तिघांनी. मुलाला पण दिलं. मग तोपर्यंत थोड्या वेळात माझं लहान बाळ पण उठलं. मग त्याचे पप्पा खेळत असताना मी मग मुरमुऱ्याचे लाडू वळायला घेतले. लाडू वगैरे मी व्यवस्थित गूळ वगैरे फोडून घेतला. पुढे बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये. लाडूंची सगळी तयारी झाली. लाडू वळायला पण घेतले आणि नेमकं याच नंबरवर कॉल आला म्हणजे फ्रेंड्सचा की आम्ही बाळाला बघायला येतो आहे असं म्हणून. तर पुढे व्हिडिओ स्किप झाला, म्हणजे बंदच झाला. आणि मी पटकन व्हिडिओ न करता पटपट लाडू वळायला घेतले, जेणेकरून ते पाहुणे येतील आपल्या घरी आणि आपल्या घराचा राडा बघतील असं म्हणून चांगलं नाही वाटत. त्यामुळे मी पटपट आवरायला घेतलं. त्यामुळे पुढचा व्हिडिओ काही तुम्हाला दिसणार नाही. जेवढा आहे तेवढाच शूट केलेला आहे मी. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छानशी कमेंट्स करत जा. तर आज मी विचार केला होता की लाडू झाल्यानंतर आपण तूप वगैरे पण काढूया, पण ते पण काही जमलं नाही. कारण पाहुणे आले म्हटलं मग पूर्ण टाईम त्यांच्यातच जातो. मग जे काही असं अस्तव्यस्त झालेलं होतं आणि आता कसं झालं आहे, घरात लहान बाळ असल्यामुळे ठरलेल्या वेळी काम कधीच होत नाही. असा विचार केला की आता हे काम करून घेऊया. कामाला सुरुवातही होऊन जाते आणि नेमकं बाळ उठून जातं. त्यामुळे ते काम तिथेच थांबवावं लागतं. त्याच्यामुळे जेव्हाही बाळ झोपलेलं असेल तेव्हाच असं पटपट पटपट कामं उरकून घ्यावी लागतात, जेणेकरून त्यालाही त्रास नको, त्याचीही चिडचिड नको असं म्हणून. आणि आपलेही हाल होता. मग ते रडलं, आपलं हे काम अधुरं राहिलं, परत आपण कामाकडे लक्ष देतो आणि मग तिकडे अजून परत थोडंसं इकडे तिकडे असं म्हणून. त्यामुळे असं ठरवलं की बाळ झोपलेलं राहील तेव्हाच आपण पटपट पटपट कामं उरकून घेऊया. त्यात प्लस आपलं हे व्हिडिओज वगैरे, व्हिडिओमध्ये खूप सोपं वाटतं काम. मतलब लवकर होऊन जातं पटपट. 2-3 मिनटाचं काय दिसतं ते त्याला अर्धा 1 तास लागलेला असतो. त्यामुळे तर आता इथे चहा रेडी झालेली. या तुम्ही सर्वही चहा घ्यायला. आणि वेदूला पण दूध चहा मिक्स करून देते. तोही म्हणत होता मम्मी मी पण घेतो असं म्हणून. तर म्हटलं चला त्यालाही देऊन देते दूध चहा. आणि इथे माझा किचन ओटा पूर्णपणे आवरून घेतलेला आहे मी. बघा किती मस्त क्लीन दिसतं ना असंच. थोडेसे चहाचे डाग वगैरे पडलेले होते, ते पुसून घेतले मी एका कपड्याने. आणि चहा घेतो आम्ही. चहा घेतला गेला आमचा. जसं की मी सांगितलं तुम्हाला आधी की गुळाचे आणि मुरमुऱ्यांचे लाडू मी बनवून घेते म्हटलं, त्यासाठीची तयारी ही. तर म्हटलं आता गूळ वगैरे काढून घेतला मी आणि याला कापत बसण्यामध्ये काही वेळ घालवायचा नाही. तर त्याच प्लेट घेतली मी. आणि प्लेटमध्ये मी मस्त असं मुसळ घेतली आणि मुसळने चांगलं त्याला काढून घेतलं, म्हणजे बारीक होऊन गेला तो. थोडेसे जाडसर खडे राहिले तर चालतात, कारण आपण मेल्ट करतो. मेल्ट केल्यानंतर गॅसवर ठेवल्यानंतर ते हळूहळू मेल्ट होतात. थोडासा वेळ लागतो पण होऊन जातं मेल्ट. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, एवढं कापत बसण्यामध्ये आपल्याला वेळ घालावा नाही लागणार. आणि आता अशाच युक्त्या सुचवाव्या लागतात, जेणेकरून पटपट पटपट कामं होतात असं म्हणून. टाईमपास करावा नाही लागत मुळीच. त्यामुळे
तर आता कढई घेऊन घेतली, कढईमध्ये मी गूळ टाकून घेतला आहे. तो व्हिडिओ काही दिसला नाही तुम्हाला, स्किप झाला तो माझ्याकडनं. तर मग हे बघा इथे मेल्ट व्हायला ठेवलेला आहे मी गूळ, आणि थोडेसे कढई राहिले तर हे आपलं जे उलथणी असते तिच्याने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते मेल्ट होऊन जातं इझिली. तर आता याला मी साधारण 2 ते 4-5 मिनटं मी मेल्ट करून घेतलेला आहे. आणि समजायचं कसं की गूळ पक्का झालेला आहे असं म्हणून, तर आपलं जे बघू शकता मी दाखवते, जो पाक किंवा गूळ मेल्ट असतो तो त्या मुरमुऱ्यांवर टाकायचा आणि आपण त्याला वळून बघायचं की गोळा होतोय काय. तर थोडंसं वाटत होतं मला की अजून शिजू द्यावा, त्याला अजून जमू द्यावा गुळाला. त्यामुळे मग मी अजून गॅसवर चालू केला, मतलब गॅस अजून 2 ते 3 मिनटं गॅसवर राहू दिला. आणि मला वाटलं की झालेलं आहे, तर मग मी त्याच्यात मुरमुरे टाकून मिक्स करून घेतले. अंदाजे घेतलेलं आहे मी, माझ्या अंदाजानुसार. बरं का, तुम्ही कसं अंदाज घेता मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं गुळाला आणि मुरमुऱ्यांना. थोडेसे प्रॉब्लेम करतात मुरमुऱ्याचे लाडू बांधायला, आणि ते जेवढं गरम असतं तेवढं आपल्याला पटपट बांधावे लागतात, आणि ते तेव्हाच गरमागरमच वळतात, थंड झाल्यावर वळत नाही बिलकुल पण. त्याला छान प्रकारे मी मिक्स करून घेते, जेणेकरून मुरमुरे आपले वातडेही राहिले तरी पण क्रिस्पी होऊन जातात आणि लाडू मस्त छान क्रिस्पी लागतात. हे बघा, पाणी घेऊन घेतलं हाताला लावायला आणि मस्त वळून घेते. एकच लाडू वळला, तोपर्यंत कॉल आला होता म्हणून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसला नाही. सॉरी, माफी मागते मी त्यासाठी. पण नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेन मी त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करीन. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.